अर्जुन मध्यरात्री पोहोचतो. सायली मस्त झोपलेली असते. सकाळी गावाकडच्या आवाजाने तिला जाग येते. शेतात घर असल्यामुळे ती बाहेर येऊन ते निसर्गरम्य वातावरण बघत असते. अर्जुन तिला गळ्याला हात लावत गुड मॉर्निंग बच्चा, हॅव अ नाईस डे बोलतो. तिला विश्वासच बसत नसतो अर्जुन आला आहे म्हणून. ती म्हणते स्वप्न आहे की खरं, आणि स्वतःच्या हाताला चिमटा घेते. आऊच, हे खरं आहे. तिला खूप आनंद होतो. तुला सांगितले होते ना मी, बघ मी आलो. ती हसून म्हणते. चल फ्रेश हो आणि खाली ये. बाहेर सर्वांसोबत चहा घेऊया. सगळे निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत चहा एन्जॉय करतात. अर्जुन सायलीला साईडला बोलवून, ती टेकडी बघ किती सुंदर आहे. ती बघण्यात गुंग असते आणि अर्जुन तिच्या कानाजवळ जाऊन बोलतो, मी दिलेला शब्द पाळला आहे. मी वेळेच्या आत इथे पोचलो आहे. आता मला काहीतरी पाहिजे. ती विचारते, काय पाहिजे? तसा अर्जुन अजून तिच्या जवळ जातो. ती थोडी घाबरते आणि खाली बघते. तो तिचा चेहरा वर करून तिला कपाळावर किस करत बाजूला होतो. नकळत का होईना पण तिला त्याचा स्पर्श झाला की तिच्या पोटात फुलपाखरे उडायचे. मला मस्त गाजराचा हलवा पाहिजे आहे. ती पण हसून किचनमध्ये जाते. मस्तपैकी साजूक तूप घालून काजू बदामचे तुकडे घालून हलवा बनवते आणि अर्जुनला द्यायला रूममध्ये जाते. गाजरचा हलवा त्याला देऊन रूमच्या बाहेर जातच असते की अर्जुन तिचा हात पकडतो आणि म्हणतो, बायको तू तुझ्या हाताने हा हलवा मला खाऊ घातला तर अजून गोड लागेल. ती पण हसून त्याला हलव्याचा एक एक घास खाऊ घालते. तो पण आनंदाने खातो. आज रात्री हळद असते. रात्री सगळे मस्त एन्जॉय करतात. एक एक करून नवरी आणि नवरदेवाला हळद लावतात आणि नंतर सगळे हळद खेळतात. सगळ्यांच्या नकळत अर्जुन हळद घेऊन सायलीच्या गळ्याला हळद लावतो. ती लाजून पिवळी पिवळी होते आणि पळून जाते. हळद झाल्यानंतर सगळे झोपायला जातात आणि झोपून जातात. रात्री तिला खूप थंडी वाजते. तशी ती अर्जुनला घट्ट मिठी मारते. तिला असे मिठीत बघून अर्जुनलाही खूप आनंद होतो. तो तिच्या कपाळाला किस करतो आणि तिला अजून घट्ट मिठी मारतो आणि झोपतो. सकाळ होते तसे दोघेही मस्त एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात. बाहेरून कसला तरी आवाज येतो. तसे दोघं उठतात. एकमेकांना असे मिठीत बघून दोघंही लाजतात आणि उठून आवरायला जातात. सायली आवरून बाहेर येते तसा अर्जुन तिच्या जवळ जाऊन तिला गळ्याला किस करतो आणि म्हणतो, सायली कालची रात्र खूपच मस्त होती. अर्जुनचे बोलणे ऐकून ती गुलाबी गुलाबी होते आणि निघून जाते. तिला असे जाताना बघून अर्जुन पण हसतो आणि उशीला जवळ घेतो आणि रात्रीचे क्षण आठवत हसत असतो. तोच तिथे अभय येतो आणि अर्जुनला आवाज देतो पण अर्जुनचं लक्षच नसतं. अभय त्याला हात लावून म्हणतो, अर्जुन सायलीचा विचार करून झाला असेल तर स्वप्नांमधून बाहेर या. अभयचं बोलणं ऐकून अर्जुन केसांमधून हात फिरवत लाजून हसतो. त्याला असं लाजताना बघून अभयला पण खूप हसू येतं. अभय अर्जुनला म्हणतो, हळूहळू तुम्ही एकमेकांना समजून घेत आहात हे बघून खूप बरं वाटलं. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. चल फिरून येऊ. इकडे आई सायलीला समजावत असतात, दागिने घालशील तर लक्ष ठेवायचं, वेंधळ्यासारखं वागायचं नाही आणि जास्त मस्ती करायची नाही. तिथे आजी पण असतात. आई गेल्यावर आजी तिला म्हणतात, सायली तुझ्या सासूचे टेन्शन घेऊ नकोस, तू मस्त लग्न एन्जॉय कर. आजीचे बोलणे ऐकून ती आजीला मिठी मारत गालावर किस करते आणि तयारी करायला रूममध्ये जाते. आता मुली म्हटल्यावर मेकअप करायला वेळ तर लागणारच ना. सायली साडी घालत असते पण तिला घालायला जमत नाही म्हणून ती पुन्हा सोडून पुन्हा घालायचा प्रयत्न करते. तोच तिला पूनमचा फोन येतो. ती फोन उचलून स्पीकरवर टाकते. हॅलो एंजल, काय करते आहेस? अगं पूनम, साडी नेसत आहे पण मला आज नेसताच येत नाहीये. हळूहळू घाल, येईल बरोबर. तेच करते. एंजल मस्त डान्स कर बरं लग्नात. नाही ग पूनम, नाही आवडणार, खास करून माझ्या सासूआईला. मला समजावून गेल्या की बालिशपणा करू नकोस, आणि तसेही इकडे कुणी नाचेल की नाही काय माहिती. अर्जुन रूममध्ये बघायला येतो की तिची तयारी झाली की नाही आणि पूनम आणि तिचं बोलणं ऐकतो. पूनम, अगं जिजूला सांग ना, तुझ्या अर्जुनला माहिती आहे का तुला नाचायला किती आवडते? नाही ग पूनम, कधी सांगायचा चान्स नाही मिळाला. जाऊ दे, आपण तुझ्या दादाच्या लग्नात मस्त नाचू. आणि बोलता बोलता तिचं लक्ष अर्जुनकडे जातं. तिला काय बोलावं काही सुचत नाही. तिकडे पूनमचं बोलणं चालूच असतं. अर्जुन तिच्या जवळ जातो. ती फोन कट करणार की अर्जुन तिचा हात पकडतो. एंजल, तुझ्या अर्जुनला माहिती आहे का तू किती छान नाचते ते? पूनम, मी ठेवते फोन. चूप एंजल, तुझ्या अर्जुनला पण माहिती पाहिजे ना माझ्या एंजलला काय काय आवडते. त्या शरदच्या लग्नामध्ये काय डान्स केला होता तू? अर्जुन हाताची घडी घालून तिच्याकडे बघत असतो. सायली लाजून खाली बघते आणि तिथे तुला लग्नासाठी 4-5 स्थळं पण आली होती. अगं पूनम, बोलण्याला ब्रेक लाव तुझ्या.
तू चूप बस एंजल. आणि त्या शरदच्या एका मित्राला तुझ्या बाबांनी कसला धुतला होता. पूनम चल मी ठेवते फोन. एंजल तुला काय घाई आहे एवढी. फोन कट केला तर विचार कर, मी बोलणार नाही तुझ्याशी. आणि तुझ्या अर्जुनला सांग तुला काय काय आवडतं. हो ग राणी सांगते मी आणि ठेवते फोन. दोघंही बाय बोलून फोन ठेवतात. अर्जुन हळूच बोलतो, माझ्या बायकोला काय काय आवडतं. ती गोंधळून जाते आणि तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. ती पूनम काही पण बोलते. कुठे काय बोलायचं ते तिला कळतच नाही. पण मला कळतंय ना सायली, तुझी सगळी माहिती या पूनमकडून भेटेल. एकदा माझी आणि तिची भेट करून दे. हो का, जा बाहेर, मला तयारी करायची आहे. तू कर ना तयारी, मी कुठे काय करतोय. तो बाजूला होत बोलतो आणि सायली तिची तयारी करू लागते. मस्त तयार होते आणि अर्जुनला म्हणते चला झालं माझं, निघूया. तो तिला बघतच राहतो. ती खूप सुंदर दिसत असते. सायली एक मिनिट. अहो काय झालं, मी चांगली नाही दिसत आहे का. अगं तसं नाही, तुझं मोठं मंगळसूत्र वर काढ आणि टिकली आणि सिंदूर पण मोठं लाव. का हो काय झालं. तुला असे लग्नामध्ये कोणी पाहिले तर अजून तुला स्थळं यायची आणि मुलं मागणी घालायची. म्हणून म्हटलं मंगळसूत्र वर काढ आणि टिकली. थांब, ते सिंदूर मीच मोठं करून देतो तुला. आणि तो तिला सर्वांना दिसेल असे सिंदूर भरून देतो. अहो हे काय केलं, माझा सगळा मेकअप खराब केला तुम्ही. होऊ दे खराब. तुझ्यावर कोणी लाईन मारलेली मला नाही आवडणार. कारण तू फक्त माझी आहेस, माझी बच्चा बायको. समजले. इश्य, काहीही काय बोलता. हो, ती लाजून गुलाबी गुलाबी होते. चला जाऊया. हो चला. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून दोघं जायला निघतात. चालत असताना ती त्याला म्हणते, अहो तुम्ही पण एकदम कडक दिसताय. तो तिच्याकडे बघून डोळे मिचकावत स्माईल करतो. थोड्या वेळात लग्न लागते. सगळे लग्न खूप एन्जॉय करतात. आई बाबा सायली अर्जुन बाबाच्या मित्रांशी बोलत असतात आणि भेट घेऊन घरी जायला निघतात. बाबांचे मित्र त्यांना थांबवत सांगतात, अरे रात्री अजून एक फंक्शन आहे, तुम्ही नक्की या. सगळे हो म्हणून निघतात. घरी जाऊन आराम करून रात्रीच्या फंक्शनला जायची तयारी करतात. मस्त नटून थटून फंक्शनला येतात आणि फंक्शन खूप एन्जॉय करतात. सगळे डान्स करतात. पण एक जण एवढं बिंदास नाचत असतं ते म्हणजे आपली सायली. आणि अर्जुन तिला पाहण्यात गुंग असतो. तिला लग्नानंतर असे एन्जॉय करताना अर्जुन पहिल्यांदाच पाहत असतो. असेच फंक्शन एन्जॉय करून घरी येतात. ती चेंज करून फ्रेश होऊन बेडवर बसते. तोच अर्जुन रूममध्ये येतो आणि तिच्याजवळ जात तिच्या कानात बोलतो, बायको कसली भारी नाचतेस तू. तो असं बोलल्याने तिला पण खूप आनंद होतो. चल एंजल झोपूया, आज खूप दमलो आहे. तो झोपायला जातो पण ती तशीच बेडवर बसलेली असते. तिला तसं बघून अर्जुन तिच्याजवळ येतो. काय झालं बच्चा, झोपायचं नाही का. अहो एवढ्या दिवसानंतर नाचून माझे हातपाय आणि सगळं अंग खूप दुखत आहे. तिचं बोलणं ऐकून त्याला पण हसू येतं आणि वाईटही वाटतं. तो त्याच्या बॅगमधून नवरत्न तेलाचे पाऊच आणतो. चल मी तुला मस्त मालिश करून देतो. अहो नाही नाही, मी करेल माझी. तुम्ही राहू द्या. तू ऐकणार आहेस का माझं. ती काही न बोलता शांत बसते आणि अर्जुन तिची मालिश करून देतो. सायली खूप बरं वाटतं त्याला थँक्यू म्हणते. थोड्या वेळाने दोघंही झोपून जातात. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा खूप विचित्र आवाज येतो. सायली तो आवाज ऐकून अर्जुनच्या कुशीत शिरते आणि त्याला घट्ट मिठी मारून झोपते. दुसऱ्या दिवशी सगळे गावात शेतात फिरायला जातात. विहिरीचे पाणी एकमेकांच्या अंगावर उडवून खूप धमाल करतात. पाणी खेळत असताना सायलीचा पाय घसरून ती खाली पडते आणि तिला डोक्याला लागल्यामुळे ती बेशुद्ध होते. तिला बघून अर्जुन जोरात ओरडतो आणि तिला दोघं हातात उचलून घरी घेऊन येतो. अभय तिला चेक करतो आणि जखम क्लीन करून पट्टी लावतो आणि एक इंजेक्शन पण देतो. अर्जुन काळजी करू नको, थोड्या वेळात येईलच शुद्धीत बोलून रूमच्या बाहेर जातो. आई बाबा पण अर्जुनला सांगतात काळजी करू नकोस. अर्जुन तिचा हात हातात घेऊन तिच्याजवळ बसलेला असतो. थोड्या वेळाने तिला शुद्ध येते. ती थोडी घाबरते आणि मनातच विचार करते की अर्जुन तिला रागवेल की कुठे लक्ष असतं तुझं, अगदी लहान मुलांसारखी वागत असतेस. पण अर्जुन तिला मिठीत घेतो आणि तिला म्हणतो, सायली लक्ष देऊन बघत जा. आता तुला जास्त लागलं असतं तर आणि काही बरं वाईट झालं असतं तर. अहो, तो तिच्या ओठांवर त्याची बोटं ठेवत बोलतो आणि तिच्या कानात बोलतो, बायको माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू बच्चा. त्याचं बोलणं ऐकून ती पूर्ण गुलाबी गुलाबी होते. मला माहिती आहे तू मला लवकर ॲक्सेप्ट करणार नाही कारण मी तुला खूप त्रास दिला आहे. त्यामुळे तुला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तू घे. मी तुझी वाट पाहील. आणि तिच्या गळ्यावर किस करून बाहेर जातो. थोड्या वेळाने सायली पण बाहेर येते. सगळे तिची विचारपूस करतात.
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते. सगळे जायची तयारी करतात, पण अर्जुन सायलीला जाऊ देत नाही आणि सायलीला जायचं असतं. आई बाबा, अभय आणि आजी त्याला समजावत असतात, पण तो काही ऐकत नाही. शेवटी आई बाबा आणि अभय पूजेसाठी निघून जातात. सायली अर्जुन सोबत बोलत नाही. तो तिला मनवत असतो, पण ती ऐकत नाही. शेवटी तोच चिडून तिला म्हणतो, इथे मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुला जाऊ दिले नाही. तू फक्त तुझाच विचार करते, माझा जराही विचार करत नाही. त्याचं बोलणं ऐकताच ती रडायला लागते. तुम्ही असं कसं बोलू शकता की तुमचा विचार मी करत नाही? तुम्ही सकाळचे काही खाल्ले नाही आहे, तर मी पण नाही खाल्ले. सायली, वेडी आहेस का तू? बच्चा, तू का ऐकत नाही माझं? तो तिच्याजवळ जात तिला मिठी मारतो. मगाशी तुम्ही कसे म्हटले मला माझा विचार करत नाही म्हणून? अर्जुन अजून मिठी घट्ट करत तिला सॉरी म्हणतो. जेवण करून दोघं झोपून जातात. उद्या सकाळी लवकर निघायचं असतं. सायली, अर्जुन सर्वात मागच्या सीटवर बसतात. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून जाते. ती एवढी गाढ झोपलेली असते की घर आलं हेही तिला समजत नाही. अर्जुन पण तिला न उठवता उचलून बेडरूममध्ये व्यवस्थित झोपवतो आणि तोही तिच्या शेजारी झोपून जातो. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.